नमस्कार मंडळी. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे बटाट्यांच्या कापांपासून क्रिस्पी अशी रेसिपी. तर मी इथे बटाट्याची कापं घेतलेत आणि हे स्टिक घेतलेत. माझ्याजवळ मोठी स्टिक होती तर त्याचे मी असे 3 तुकडे करून घेतले आहेत. छोटे करून घ्यायचे म्हणजे फ्राय करायला बरं पडते. अशी बटाट्याच्या कापांना फोल्ड मारून घ्यायची आणि एक-एक करून काठीमध्ये घालून घ्यायचे. असे मी सगळे घालून घेतले आहेत एक-एक करून. हे बघा असे सगळे रेडी करून घेतले. इथे मी ब्रेडचा चुरा घेतलाय आणि थोडंसं मैदा घेतलाय, थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलंय, त्याच्यामध्ये थोडी हळद टाकली, थोडा मसाला टाकलाय, थोडं मीठ टाकलंय. हे असं टाकून सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि त्याच्यात थोडं-थोडं असं पाणी ॲड करून त्याची पातळ अशी पेस्ट बनवायची आहे. जास्त घट्ट असं नाही बनवायचं आहे, थोडं पातळच बनवायचं आहे. असं एवढं पातळ बनवून घ्यायचं आहे. आता आपण एक-एक करून सगळे मसाल्यामध्ये घोळून घ्यायचे आहेत, जेणेकरून चांगला मसाला त्याला लागला पाहिजे. नंतर आपण ब्रेडच्या चुऱ्यामध्ये टाकून चांगलं असं ब्रेडचा चुरा त्याला लावून घ्यायचा आहे. असे मी सगळे एक-एक करून ब्रेडचा चुरा त्याला लावून घेणार आहे. आणि असे आपले हे सगळे रेडी झालेले आहेत. आता आपण ह्याला फ्राय करायला घेऊया. असे एक-एक टाकून अलटून-पलटून असे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. छान असे क्रिस्पी झाले की नंतरच त्यांना काढायचे. हे बघा असे क्रिस्पी झाल्यानंतर असे काढायचे. आणि तुम्ही जर समजा कधी बटाट्याची भजी करत असाल आणि बटाट्याची कापं राहिली असतील, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. बटाट्याची कापं टाकून देण्यापेक्षा ही अशी रेसिपी करून बघा, छान होते. मस्त एकदम कुरकुरीत. असे मी सगळे हे फ्राय करून घेतले आहेत. खाऊन बघते कसं झालंय. मस्त. नक्की रेसिपी ट्राय करा.